विभागाचा आढावा या ठिकाणी घेतला. काही विभागांचं काम समाधानकारक आहे, काही विभाग अजूनही मागे आहेत, त्यांना आणखीन इम्प्रूव्हमेंट करायला वाव आहे. आणि आपण ठरलं होतं की दर महिन्याला एक मीटिंग घ्यायची, परंतु म्हणजे थोडंसं माझ्या आजारपण निघालं त्यामुळं माझी मीटिंग घेता आली नाही. आता अनेक गोष्टी आहेत या तालुक्यातले मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो उपलब्ध झालेला निधी हा वेळेमध्ये खर्च करणं, काम दर्जेदार करणं आणि लवकरात लवकर त्याचा उपयोग ज्या घटकासाठी ते काम केलेलं आहे त्या घटकाला मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. आता दरवेळेला आपण आढावा घेतो किंवा काही ठराविक डिपार्टमेंटचा आढावा घेतो. प्रांतांनी पुढच्या मीटिंगमध्ये ज्या विभागाचा आज आढावा झाला नाही त्या विभागांची यादी करून त्या विभागाचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करावं. मला असं वाटतं की अधिकारी काम करायला तयार आहेत, तुम्ही सगळे तयार आहात, तर थोडंसं एखादा माणूस मागे पडला तर सगळा तालुकाच मागे पडतो. आता गेले 2-2.5 वर्ष झाले की ग्रामपंचायत, पंचायत समित्या यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे त्या स्टेजला जो आढावा व्हायचा तो आढावा काही होत नाही. आणि म्हणून आपल्याला हा आढावा त्या ठिकाणी घ्यावा लागतो. जिल्हा परिषदेमध्ये तिथेही अशीच परिस्थिती आहे, महानगरपालिकेत अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे सगळं शिथिलता आल्यासारखं झालेलं आहे. आणि म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे असं समजून, कारण आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कधी होतील काही माहिती नाही. कदाचित विधानसभेच्या निवडणुका आधी होतील आणि त्याच्यानंतर मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका होतील. आता शासनाच्या ज्या योजना आहेत, वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, आता ह्या पायाभूत सुविधांची योजना आपण करतो त्याचा लाभही मिळतो, परंतु वैयक्तिक योजनांचा लाभ मिळाला तर आपण एखाद्या कुटुंबाचं घर दुरुस्त करू शकतो. प्राईम मिनिस्टरनी दर वर्षाला 6,000 रुपये, राज्य सरकारने 6,000 रुपये, 12,000 रुपये द्यायच्या संदर्भात एक योजना काढली. दुसरी आता दर महिन्याला 1,500 रुपये देण्याच्या संदर्भामध्ये योजना काढलेली आहे. आणखीन मग मोफत धान्य द्यायची योजना असेल किंवा त्याच्याबरोबर धान्याच्या बरोबरीनं 3 गॅस मोफत द्यायची योजना असेल, अशा अनेक योजना केंद्र सरकारने काढलेल्या आहेत. मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्र सरकारने आता विजेला मोफत 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतच्या विजेला मोफत वीज द्यायचं ठरवलेलं आहे. त्याचाही फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळं या सगळ्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपण सरकारच्या ज्या अंगणवाडी सेविका किंवा आणखीन
तुमच्या आशा वर्कर्स किंवा बचत गटाच्या महिला किंवा आणखीन काही संघटना हे सगळंच हे काम करतात. परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा आपापल्या गावामध्ये किंवा तुम्ही प्रत्येक अधिकाऱ्याला एखादं गाव जर वाटून दिलं तर आपल्याला सुद्धा त्यांना विचारता येईल की तुमच्या गावामध्ये किती नोंदणी झाली आणि नोंदणी झाली की त्याचा फायदा हा त्या गरीब कुटुंबातल्या व्यक्तींना त्या ठिकाणी होईल. तर अशा या